वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर के डिस्ट्रिक्ट कोर्ट में वकीलों के भवन में आज ओम शांति का जो कार्यक्रम किया गया है, बहुत सारे वकीलों ने और बहुत सारे यहाँ पर हाईकोर्ट रिटायर्ड जज भी यहाँ पर मौजूद थे, बहुत सारे लोग भी थे। इसी मौके पर एम सुतार वकील सीनियर उन्होंने खुशियां भी जताकर मीडिया के जरिए लोगों तक एक खबर पहुंचाई है। देखेंगे एक रिपोर्ट में। ओम शांति। I want you all to ओम शांति। ओम शांति का मतलब है ओम शक्ति का नाम है आत्मा, सोल, रूह। जिस भी नाम से हम पुकारें इसे हम आत्मा कहते हैं। ऐसे हर स्थान पर व्यक्ति का एक स्थान होता है। कार में ड्राइवर का स्थान होता है, कोर्ट में जजेस की अपनी सीट होती है, हम एडवोकेट्स की अपनी सीट होती है। हम वहाँ से ही कार्य कर सकते हैं। जज ऊपर से नीचे आके नहीं करेंगे और हम एडवोकेट ऊपर जाके नहीं कर सकते। अगर ऐसा होने लगा तो सारा मैस हो जाता है। इसी प्रकार से ये जो वैल्यूज हैं, एथिक्स है, ये क्यों अभी हमको जानने की आवश्यकता है। इन फैक्ट लॉ प्रोफेशन itself is full with values. It has ethics. और इसीलिए आज भी आप देखो तो वकीलों को और जजों को कितना मान और सम्मान सोसाइटी में मिलता है। एंड डिकेड्स से पहले चले जाओ, 2 डिकेड्स पहले तक भी उनको मंदिर के नाम से पुकारा जाता था और जजेस और वकीलों को देवताओं के रूप में पूजा जाता था। क्यों? आज वो क्यों नहीं है? लोगों में अभी भी फिर भी थोड़ी भावना बची है। मगर रिस्पेक्ट, आई एम ऑल्सो एन एडवोकेट। अगर हम जानते हैं कि अब वो कितना डाउनफॉल आ चुका है, अब वापस हमें राइज होने की आवश्यकता है। और राइज होकर जो प्रोफेशन हमारा है उसे फिर से एक वैल्यूएबल प्रोफेशन बनाने की आवश्यकता है। और आई कैन से इट इज बिकॉज ऑफ द टाइम वी नीड टू चेक आवरसेल्व्स एंड रिज्यूनेट आवरसेल्व्स। हमें अपने आप में तलाश करनी होगी कि जो वैल्यूज लीगल प्रोफेशन में थी उनमें कहाँ कमी आई है और किस प्रकार से हम पुनः उन वैल्यूज को अपने अंदर धारण करके वह देवी देवता बन सके जिनका गायन था, पूजन था। कोर्ट में आने से पहले हर पक्षकार अपनी चप्पल बाहर उतारता था कि मैं मंदिर में जा रहा हूँ। वकीलों के चैम्बर में भी जाने से पहले चप्पल बाहर उतारते थे कि मैं देवता के पास जा रहा हूँ। अब वो फीलिंग कहाँ चली गई? क्यों नहीं है? उस समय क्या था और अब क्या है? तो वो प्रिंसिपल्स
आज भी जो हमारे 60, 70, 50 ईयर्स एजेड वकील यहाँ बैठे होंगे तो ये अनुभवी थी। आई एम ऑल्सो रनिंग 66 ईयर्स नाउ। मुझे पता है जब मैंने प्रैक्टिस शुरू करी थी आई वॉज 25 ईयर्स ओल्ड और हमारे क्लाइंट जो आते थे वो पैर छूते थे। मैंने कहा भाई आप पैर नहीं छू, नहीं, आप देवता हो, आप हमें न्याय दिलाने वाले देवता हो, इसीलिए आपके पैर छूना हमारे लिए बहुत आवश्यक है। और आज चप्पल पहन के घुसते हैं और उसी चप्पल को उतार के फेंकते हैं। The difference. Why? And then what has happened to all the ethics and values which were बच्चों को सिखाई जा रही है, क्या वो वैल्यूज हम अभी दे रहे हैं? अब दोनों सर्विस पे जाएंगे तो बच्चे किसके ऊपर पलते हैं? नौकर पालते हैं उन्हें, तो नौकर क्या एजुकेशन देंगे उनको? तो इसीलिए आज यह आवश्यकता फिर से आई है। मैं ये नहीं कहूँगी कि कमाना छोड़ दें, वी हैव टू अर्न, दैट इज ऑल्सो रिक्वायर्ड, बट एट द सेम टाइम हमें हमारे टाइम को डिवाइड करना पड़ेगा। स्वयं के लिए भी समय निकालना। हम स्वयं को ये भूल चुके हैं, हम खुद को जानते ही नहीं है कि who am I? We doesn't know। उससे आप पूछेंगे कि आप कौन हो, तो मैं कहूँगी मैं लता हूँ। आगे और कौन हो? आई एम एन एडवोकेट। और कौन हो? मैं आगे ब्रह्मा कुमारी बनी हूँ। और मैं रमेश चंद्र की डॉटर, मैं फलाने स्थान से हूँ। बट इज दिस माई रियल आइडेंटिफिकेशन? This identification is of my body and not me. I would just like to let everybody know that there are two things, I and my body. हम कभी बॉडी को ये कहते हैं कि मैं हूँ, मेरा शरीर, मेरी बॉडी। हमने कभी नहीं कहा मैं बॉडी, नहीं कहा ना मैं बॉडी। फिर ये मैं कहने वाला कौन है? किसने कहा ये मेरा शरीर? ये हम भूल गए। तो विद ड्यू रिस्पेक्ट, पिता ब्रह्मा के द्वारा परमात्मा शिव ने अब ये ज्ञान हम बच्चों को दिया है। फिर बच्चे तुम सभी वो चैतन्य शक्ति आत्मा को जो इस शरीर द्वारा इस सृष्टि नाटक मंच पर अपना अपना पार्ट प्ले कर रहे हो और हर एक्टर अपना पार्ट बहुत सुंदर ढंग से प्ले करना चाहता है। अब परमात्मा वो सुंदर ढंग कैसा होना चाहिए, वो वैल्यूज और एथिक्स हम बच्चों को सिखा रहे हैं। रोज सुबह परमात्मा के द्वारा हम बच्चों की 1 घंटा की टीचिंग होती है एवरी डे मॉर्निंग। आज मुझे 42 ईयर्स हो गए ब्रह्मा कुमारी से अटैच होके, फिर भी आई एम स्टूडेंट, आई एम स्टिल ए स्टूडेंट लर्निंग स्पिरिचुअलिटी। क्योंकि स्पिरिचुअलिटी इज नॉट ए स्मॉल टर्म, इट इज वेरी वास्ट, वेरी वास्ट। और हर पल हर शब्द में हमें सीखना होता है। तो जब ये दोनों डिफरेंस को हम जान लेते हैं कि मैं आत्मा हूँ, इस शरीर की मालिक हूँ, तो
उस आत्मा के साथ वैल्यूज अटैच है, एथिक्स अटैच है। जो मैं करूँगी, जैसा मैं करूँगी, जितना मैं करूँगी, वो वैसा उतना ही मुझे मिलेगा। अगर यहाँ से मैं एक संकल्प लेती हूँ कि इसका नुकसान पहुँचाएगा, तो फिर सबसे पहले मेरा नुकसान होगा। कहावत है ना, अगर मैं दूसरे के लिए खड्डा खोद रही हूँ तो पहले तो मैं ही उस खड्डे में गिरूंगी। अभी विश्व परिवर्तन का ये समय चल रहा है, जिसका इशारा परमात्मा ने हमें दिया है, और इसीलिए परमात्मा कह रहे हैं कि ये विश्व अब परिवर्तन होकर ही रहेगा। ये विश्व पुनः हेवन, स्वर्ग, सुखधाम बनना ही है। सत्युग की स्थापना होनी ही है, और ये परमात्मा कह रहे हैं। और अगर परमात्मा कुछ ऐसी बात कहते हैं तो वो ना झूठ बोलेंगे और वो ना हो ऐसा भी नहीं होगा। अब सत्युगी दुनिया का हमने बहुत कुछ वर्णन ग्रंथों में, शास्त्रों में, उपनिषदों में सुना हुआ ही है कि जहाँ शेर और बकरी भी साथ में जल पीते हैं, जहाँ घी दूध की नदियाँ बहती हैं। घी दूध की नदियाँ बहना अर्थात ऐसे नहीं जो नदी पानी की बह रही है उसमें घी और दूध बहेगा। उसका मतलब इतनी संपत्ति, इतना वहाँ पे ऐशो आराम और इतना वहाँ पे फुलनेस होगी, दुख का नाम निशान नहीं होगा। तो ये दुनिया तो आने ही वाली है। इसीलिए आप सभी को हम निमंत्रण देते हैं कि आप सब भी इस परिवर्तन के समय पर अपना हाथ आगे बढ़ा के इस परिवर्तन को अवश्य अपने अंदर लाकर वर्ल्ड को, विश्व को परिवर्तन करने में सहयोगी बने। ये तो होने ही वाला है, होने ही वाला है। जैसे कहा कि फ्रीडम मिलने ही वाला है, तब जिन्होंने पहले फ्रीडम फाइट में ज्वाइन नहीं हुए, लास्ट क्लास में सोचा अभी इस धरती गंगा में हम भी अपने हाथ धो ले, हमारा भी नाम फ्रीडम फाइटर्स में आ जाएगा। और हुआ भी ऐसे। इसी तरह से विश्व तो परिवर्तन होने ही वाला है। इसमें एथिक्स होंगे कि मुझे किसी के प्रति कोई अशुभ नहीं सोचना है, कोई व्यर्थ नहीं बोलना है, कोई नकारात्मक कर्म नहीं करना है। मुझे सिर्फ शुद्ध, पवित्र और सकारात्मक ही करना है, सोचना है। वकील तो इसके लिए बहुत ही फेमस है, क्योंकि वो सबको बचाते हैं, और इसीलिए आता के नाम से उन्हें कहा जाता है कि ये तो देवता है। तो इतना ही मैं आप सभी से निवेदन करूँगी कि स्वयं को पहचान कर परमात्मा से अपना संबंध जोड़िए। अभी तक हमने प्रार्थनाएं की, पूजाएं की, तो गीत गाए, भजन किए, कीर्तन किए, आरती करी कि मैं दास हूँ, मैं कपटी हूँ, मैं नीच हूँ, मैं पापी हूँ, हे भगवान तुम आके मुझे तारो। अब सोचो, अगर मैं नीच हूँ, मैं कपटी हूँ, मैं पापी हूँ, तो दूसरा मनुष्य भी मुझे सपोर्ट नहीं करेगा, तो भगवान जो इतने ऊंच में ऊंच है वो क्यों आएगा मुझे? मैंने कहा मैं आपका दास हूँ। दास को क्या मिलता है? तो हमारे घर में सर्वेंट होते हैं, हम उनको क्या देते हैं? अगर उसी समय
कल उसे सर्वेंट आए, कल मेरी माँ का ऑपरेशन है, मुझे 2000 रुपये की आवश्यकता है, आप मुझे एडवांस में दे दीजिए। और इतने में यहाँ से रनिंग करता हुआ बच्चा आ गया, पापा मुझे तो कल अपने फ्रेंड्स के साथ पार्टी करनी है, मुझे 5000 रुपये की आवश्यकता है। क्या करेंगे? बच्चे को 5000 दे देंगे पार्टी मनाने के लिए, मगर दास जिसकी माँ का ऑपरेशन है उससे कहेंगे अभी नहीं मिल सकता, मेरे पास पैसे नहीं है, तुम अपनी ड्यूटी पर करो, जब तुम्हारा महीना पूरा हो जाएगा तुम्हें पैसे दे दिए जाएंगे। इधर डिफरेंस, एक वारिस और एक दास। जो वारिस है उसको सब कुछ मिल जाता है, जो दास है उसको नहीं मिलता है। हमने अपने आप को परमात्मा के सामने पूजा करते हुए यही कहा कि मैं दास हूँ। अभी परमात्मा ने स्वयं आके हमें यह बताया है कि तुम दास नहीं हो, तुम मेरी संतान हो। तुम अपना मेरे साथ ये संबंध जोड़ के देखो, मैं तुम सबको सुख, शांति, आनंद, प्रेम, खुशी, पवित्रता, ज्ञान, शक्तियों से भरपूर कर दूंगा। क्योंकि जो भी मेरा है, परमात्मा के तो यही खजाने हैं, तो जो भी मेरा है वो सब तुम बच्चों का है। तो मैं तो सिर्फ मुझसे अपना संबंध जोड़कर इन सब शक्तियों और खजानों से अपने आप को भरपूर करना। मैं भी ऐसे ही बैठी हुई थी जहाँ पे ये ब्रह्मा कुमारी आके ऐसा एक सत्संग किया, और उस समय मेरे अंदर वो रियलाइजेशन जागृत हुई और मैंने अपना संबंध परमात्मा के साथ जोड़ दिया। ये ना समझना कि ब्रह्मा कुमारी घर बार प्रोफेशन करता डोरी सब छुड़ाती है, नो, ऐसा अभी तक भी अपने प्रोफेशन में भी थे, अपने घर में भी हैं, अपने गृहस्थी को भी संभालती हैं, और बच्चों को भी पालना दे रहे हैं। उन्होंने तो नहीं छोड़ा। आज ब्रह्मा कुमारी में 10 लाख से ऊपर फैमिलीज जुड़ी हुई हैं। हमारी जैसे तो 25,000 बहनें हैं जो अनमैरिड थी, इसीलिए कोई बॉन्डेजेस नहीं थे, कोई रिस्पॉन्सिबिलिटीज नहीं थी हमारे ऊपर, और हमने हमारा जीवन समर्पित कर दिया। अगर हम सभी को समर्पित नहीं कराते और ना ही हम सभी को घर-बार छुड़ाते, इसलिए आप घर-बार को संभालते हुए, गृहस्थी को भी आश्रम बनाते हुए, अपने सभी से तोड़ संबंध निभाते हुए, सिर्फ अपनी आत्मा का कनेक्शन परमात्मा से जोड़ेंगे, सारे एथिक्स और वैल्यूज ऑटोमेटिकली वापस रीओपन हो जाएंगे। The judicial right against Jab 1993 in the I went from here to Illinois in 1997. 4 years I served here in this let's go over to Sundarwad. Let's have a look at that. Very natural. It's a formula. ಅದನ್ನ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಬೇಕು. ನಮಗೊಂದು ಮನಸ್ಸಿದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ವಿಹಾರ ಇದೆ, ಒಬ್ಬ ಮನಸ್ಸಿನ ಸ್ಪಿರಿಟ್ ಅಂತಾರೆ, ಸೋಲ್ ಅಂತಾರೆ, ಏನೇನೋ ಅಂತಾರೆ. There are 3 components in the body. One is the body, the other is the mind, and the third is body has some limitation. विचार पाने का आरोप
ಅದರ ಮನಸ್ಸು ಎಷ್ಟು ಸ್ಪೀಡ್ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ವೆರಿ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಟು ಕಂಟ್ರೋಲ್. ಕಂಟ್ರೋಲ್ ಅದನ್ನು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಕಠಿಣ. ಯಾಕೆ ಕಠಿಣ ಅಂತಂದರೆ ಯು ಕಾಂಟ್ ಸಿ ಇಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಯು ಕಾಂಟ್ ಟಚ್ ಇಟ್. ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಕೈಯಾಗ ಹಿಡಿಯೋದಾಗಿತ್ತು, ಕಾಣಿಸಿತ್ತು ಹಿಡಿಯೋದಾಗಿತ್ತು, ಬಟ್ ಎರಡೂ ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿನ ನಿಯಂತ್ರಣ ಏನಿದೆ ಮಾಡಿ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅದು ಸಕ್ಸಸ್. These are the two things in the life of every individual. You are the person. ಅದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಮೂಲ ಪ್ರಶ್ನೆ. ಯಾವ ರೀತಿ ನಿಯಂತ್ರಣ ನಾವು ಅಪರಾಧ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದೇ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದೇ ಆಯಿತು. ಮನಸ್ಸನ್ನು ಅವರಿಗೆ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಆಗಲಿಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ his body, mind and soul will be confined. What will happen? ಅಂತಂದರೆ ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ಅನೇಕ ಕಾನ್ಸಿಯಸ್ನೆಸ್ ಆದಾಗ ಅದು ದೇಹ ಹೊರಗೋಗಾಗಿಲ್ಲ. ದೇಹನ ಹೊರಗೆ ಹಾಕಿಬಿಟ್ರೆ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. law controls the individual life. Mind is controlled by the law. By confining it in a jail. ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜಗಳ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? So, the law which controls the way it also create a picture. So, this is ಅವಳಿಗಳಿಗೆ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಮನಸ್ಸಿನ ಏನಿರುತ್ತೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕಾಮಭಾವನೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಗೋಳುಭಾವನೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಇಲ್ಲ ಇರ್ತವಲ್ಲ. ಇದನ್ನ ನನ್ನಲ್ಲಿ ಅದಾವ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. I have this bad so that see I must bifurcate them and see that there are only great laws. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರ್ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ಇದೆಯೋ ರಾಜಯೋಗ ಅಂತ. ಆ ರಾಜಯೋಗಕ್ಕೆ ಅವರು ಬಂದು ನೀವು ರಾಜಯೋಗ ರಾಜಯೋಗ ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಪೂಜಾರೆ ಸಂಘಿಸುವವರಿಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಈ ರೀತಿ ನಾವು ಮಾತ್ರ ಮಾಡಬಾರ್ದು. ಇನ್ನೊಂದು ಸಾಧನೆ, ಮನಸ್ಸನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವುದು ಸಾಧನೆ. ಆ ಸಾಧನೆ ಜೀವನದ ಉದ್ದೇಶ ಆಗಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಯು ಮಸ್ಟ್ ಬಿ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಇನ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಓವರ್ ದ ಮೈಂಡ್. ಮನಸ್ಸು ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಆಸೆಗಳು. ಐ ಹ್ಯಾವ್ ಸೋ ಮಚ್ ಆಫ್ ಡಿಸೈರ್. ಐ ವಾಂಟ್ ಟು ಅಕ್ಯುಮುಲೇಟ್ ವೆಲ್ತ್. I want to marry a woman and stay with her. There are many persons who marry many. So, there are no limitations. So, these limitations have to be imposed on us. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ನಾವು ನಿಯಂತ್ರಿಸುವಂತೆ ನಾವು ಬೇರೆಯವರ ಮನಸ್ಸನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಜನ ನಮ್ಮ ಯಾಕೆ ಹೇಳೋದು ಯು ಡೋಂಟ್ ಹ್ಯಾವ್ ಅಟೈನ್, ಯು ಹ್ಯಾವ್ ನಾಟ್ ಅಟೈನ್ ದಟ್ ಅಬಿಲಿಟಿ, ದಟ್ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇನ್ ಯುವರ್ ಬಾಡಿ, and thereby you see you don't have to wait of the words. And for that is the reason possible for us to do it. Think we have to cultivate the mind, strengthen the mind. See that, ಮನಸ್ಸನ್ನು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ನಾವು ಯಾವಾಗ ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ, ಆಗ ನಾವು ಬದಲಾವಣೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ. ಅದು that is most important in the life of every individual, irrespective of whether he is an advocate, a judge or a Muslim. ಇವತ್ತು ನಾವು ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರಿಗೆ ಯಾವಾಗ 2 ಗಂಟೆ
ಆಯ್ತು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರೆ ಯಾವಾಗ ಹಾಕಬೇಕು ಅನ್ನೋ ಎಷ್ಟು ಆಸೆ ಇರುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ನೀವು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಐ ಹ್ಯಾವ್ cultivating that habit, I have left it in different colleague. ಅನ್ನೋದ್ರಿಂದ 2 ಗಂಟೆ ಕೊಡೋದು ಅಂದರೆ ಭಯ ಆಗ್ತಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ 2 ಗಂಟೆ ಡಿಸೈರ್ ಆಗೋದು. ಯಾವಾಗ ಹೋದಿನಿ ಕೊಟ್ಟು ಶೀಘ್ರಕ್ಕೆ ಹೋದ ತಕ್ಷಣ ಇದರಿಂದ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋದು. ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೆ ಇಲ್ಲಿ ಮೌಂಟಲ್ಲಿ ಹೋದೆ, ಹೇಳಿದೆ ಸಿ ಐ ಹ್ಯಾವ್ ಎ ಬ್ಯಾಡ್ ಹ್ಯಾಬಿಟ್, ಐ ಗಿವ್ ಟು ಯು ಸಿಸ್ಟರ್ಸ್, ಯು ಪ್ಲೀಸ್ ಟೇಕ್ ಇಟ್. ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ನಾವು ನಿಯಂತ್ರಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಒಮ್ಮೇನೋ ಜಯಲಲಿತಾ ಪ್ರಕರಣ ಸಿಟ್ಟು ಬಂದು ನ್ಯಾಯಾಧೀಶರ ಮೇಲೆ ಬೈದೆ, ಪೇಪರ್ನಾಗ ಬಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ದ ಜಡ್ಜ್ became angry and was so much felt insulted. See, I don't have the ability to control my mind. What is this? Change. So this is how change has to operate in the individual, so that he will be a successful man. ಯಾಪುರ ಯಾಕೆ ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಐ ಟ್ರೀಟ್ ಇಟ್ ಅಸ್ ಬಸವಣ್ಣನಾರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ವಚನಗಳು ಎಷ್ಟು ಅವನ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಒಂದೊಂದು ವಚನಗಳನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಸಾಕು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಮ್ಯಾನ್. ಆ್ಯಂಡ್ ಒನ್ ವಚನ ಒನ್ ಲೈಫ್ ವಾಸ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಳು, ಮಾಡಿದ್ದೇನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಳು, ಏಳಿಸಿ ಮಾಡಿದ್ದು ಶಿವರಾಜೇಂದ್ರ, ಮಾಡಿದ್ದು ನನ್ನದರ ಇಲ್ಲಕ್ಕೆ, ಮಾಡಿದ್ದು ನನ್ನದರ ಸಂಗಮಕ್ಕೆ, ಮಾಡಿದ್ದೇನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ, ಮಾಡಿದ್ದೇನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಹೇಳಿದ್ದಲ್ಲಿ ಪೂರೈಸಲಿ. ಅಷ್ಟು ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಸಂಬಂಧ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂತ ಏನೋ ನಾವು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು ಕೇಸ್ ಜಾತಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಜಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಮನಸ್ಸು ಹೆಂಗಿರ್ತಂದ್ರೆ ನಾ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಆ ನಾನು ಅಹಂಕಾರ ಬಂತು ಅಂತಂದರೆ ಅಹಂಕಾರ ಇದು ಇಲ್ಲ, ಅದರೊಳಗೆ ಪ್ರೀತಿ ತುಂಬಿರುತ್ತೆ. ಅಹಂಕಾರ ಯಾವುದೇ ಇರೋದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ see for further information, no doubt I have disposed of many cases, but in my lifetime I never said to any person history cases ನಾನು ಇಲ್ಲ ಮಾಡಿದವರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎಲ್ಲ ಈಸ್ ವಾಟ್. ಈಗ ಹೆಂಗಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ವೃತ್ತಿ ಮಾಡಬೇಕಾಗ ಐ ವಾಸ್ ಫೀಲಿಂಗ್ ರೊಕ್ಕ ಕಿಡೋದು ಅಂತಂದರೆ ನಾವು ಹೆಳ್ಳಾಗಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಒಟ್ಟು ತಂದು ಬರ್ತಾ ಹೊಟ್ಟೆ ಕಪ್ಪು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಭಾಳ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಳ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಇಂಥ ಒಂದು ಭಾಳ ಮನಸ್ಸು ಕೇಳೋದು ಅಂತಂದರೆ ಭಾಳ ನಾಶ ಅನಿಸುತ್ತೆ. ಯಾರು ಫ್ರೀ ಕೇಳೋದು ಅಂತಂದರೆ ಐ ವಾಸ್ ಫೀಲಿಂಗ್ ಸೋ ಶೈ ಟು ಕ್ಲೇಮ್ ಫ್ರೀ ಫ್ರಮ್ ದಿ ಕ್ಲೈಂಟ್. ಕೈ ಮುಗಿದು ಹೆಂಗೆ ಅಂತ ಆಸ್ತಿದೆ ನಾಚಿ ನಮ್ಗೆ ಕೆಳಗೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಕಡೆಗೆ ಅವರ ಫ್ರೀ ಅಂತ ಕೇಳೋ ಏನು ಕೊಡಪ್ಪ ನೀನು. ಇಟ್ ವಾಸ್ ದ ವೇ ವಿಚ್ ಐ ಕಲ್ಟಿವೇಟೆಡ್ ಫ್ರೀ. Ultimately, never I made the money, but you see, I had a lot of advantage in that. ಪುನಃ ವಿಶಾಲ ಕೂತಲ್ಲಿ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಏನೋ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಹೆಂಗೆ ಇರ್ತಿದ್ರಲ್ಲ ಅಷ್ಟು ಇರ್ತಿದ್ರು ಹೋಗ್ತಿದ್ರು. ದಟ್ ವಾಸ್ ದ ವೇ ಸಿ ಐ ಅಡಾಪ್ಟೆಡ್. Ultimately, see, I never thought that I could become a judge. Advantage gave me the knowledge gave me the post. Ultimately, I became a judge. Now you see, I did not beg for anybody, claim for anybody, ask for anybody to pay anything. See, I get about 150,000 as commission today. Now it is sort of work. That is how it is said. ಹಂಗಾದ್ರೆ ದೇವರು ಆಧಾರ ಕೊಡ್ತಾರೆ, ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇಟ್ ಇಸ್ ಎ ಕಮಾಂಡ್ ಟು ಯು. He gives all over whatever that you need, more than what you need. That is how it is the life of the individual. So, ಆಸೆ ಇರೋದಲ್ಲ, ಆಸೆಯನ್ನು ನಾವು ಎಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ಕಾಮಭಾವನೆಗೆ ಎಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ಕ್ರೋಧಭಾವನೆಗೆ ಎಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ಈ ವಿಕಾರಗಳನ್ನು ನಾವು ಯಾವಾಗ ಕಳ್ತಿದ್ದೇವೆ ಏನು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಅದಾಗುತ್ತೆ. So wonderful is that life.
If he spent his life in this way, certainly he will have that satisfaction. ಭೂಮಿಗೆ ಬಂದಿವಿ, ಚಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ, ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಖುಷಿಯಿಂದ ನಾವು ಹೊರಟಿದ್ದೇವೆ, ಭಾವನೆ ಮನುಷ್ಯನ ಬರಬೇಕು ಅಂತಂದರೆ don't ask things, let them give on them. That few of them and it is the practical experience there. So, just ಚಿತ್ರಗಳು ಬೆರಳು ಆಗ್ತದೆ, ಭಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಫೀಲಿಂಗ್ ಸೋ ಮಚ್. ಯಜ್ಞದಲ್ಲೂ ಇಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಐರೋಡ್ ಇದ್ರು ಒಟ್ಟು ಕೇಸ್ ನಡ್ಸಂಗಿಲ್ಲ ನಾವು ನಡ್ಸಾಕಬೇಕಂದವರು ಚಾಲೋ there is 2,500 cases in each boat, and on the day when I was transferred from this place, there were only 500 cases. It was a very significant one. Immediately, ಏನಿಲ್ಲ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು ಗುಡ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಎವ್ರಿವನ್ ನೋಸ್ ಎಸ್ ವಾಟ್ ಇಸ್ ಎ ಗುಡ್ ಥಿಂಗ್ ಅಂಡ್ ವಾಟ್ ಇಸ್ ನಾಟ್. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡಿ ಹೇಳುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲ. ಇದ್ದವರಲ್ಲಿ ಸೊ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಎಷ್ಟು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಅಷ್ಟು ಮಾಡಿ ದೇವರಿಗೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಐ ವಿಲ್ ಬಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್. ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಎಷ್ಟು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಮಾಡಿ, ಆದರೆ ಆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಮುಂಜಾನೆ ತಾಸು ಕರ್ಕೊಂಡು ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಅದೇ ಧ್ಯಾನ ಅಂತ ಆಮೇಲೆ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ಕಾಮ ಅವರನ್ನು is it that I am an angry man? Reduce it. Is it that there is a lust in me? Reduce it. Is it that I am feeling jealous about you? Reduce that value, bad value. ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದ್ದೇವಲ್ಲ, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿದಾಗ ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸಾತ್ವಿಕ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬೀಳ್ತದೆ. ಆ ಸಾತ್ವಿಕ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದು ಆಕಾರ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್. ಯಾಕಂದರೆ 2 ವಾರಷ್ಟು ಭಾಳ ಜನ ಇಲ್ಲ ಸೀರಿಯಸ್ನಿಗೆ ನೀವು ಉಪಯೋಗಿಸಿದೆ ನಾವು ಯಾವ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಪಟ್ಟ ಹೊಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಮೊಬಿಲಿಟಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಚಿಲ್ಲರೆ ಇರ್ತಾರೆ, ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದೆ. ಕೂಡಿಕೊಂಡಿರ್ಬೇಕಾಗಿ ಸಕಲ ನಿಷ್ಕಲವ ಕೂಡಿಕೊಂಡಿರ್ಬೇಕಾಗಿ ಸಕಲ ನೀನೇರುವ ನಿಷ್ಕಲವ ನಿನ್ನೆ ಕಂಡಯ್ಯ ವಿಶ್ವಕೋಚಕ್ಷ ನೀನೇರುವ ವಿಶ್ವಕೋಮುಖ ನೀನೇರುವ ವಿಶ್ವಕೋಪಾಹು ನೀನೇರುವ ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವ. First of all, I'd like to tell the thanks to all the individual spiritual leaders who have presented this program and made successful of thanks on this day. All Brahmavali Vishwavidyalaya team of Om Shanti, and I would like to tell thanks especially to the Pachapur Judge, and I would like to tell thanks to all the district judges of the Goddess. I would like to tell thanks to all the judges of JFC and Session Court. And first of all, the paramount importance, I would like to tell all the thanks to advocates, lady advocates, all the press officers who have presented the transcripts of this program. And lastly, I would like to tell thanks to the persons who have made the good angle of this function. Thank you very much. Have a nice day. ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಈಶ್ವರಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಜುಡಿಷಿಯಲ್ ವಿಂಗದಿಂದ ಅವರು ಇವತ್ತೆಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಲತಾ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಈ ಜುಡಿಷಿಯಲ್ ವಿಂಗದ ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ರ್ ಅವರು, ಆಮೇಲೆ ಕಟಕ್ದಿಂದ ಬಂದಿರು, ಆಮೇಲೆ ಭುವನೇಶ್ವರದಿಂದ ಬಂದಿರು, ಒಡಿಶಾ ಭುವನೇಶ್ವರದಿಂದ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಇವರು ಇದ್ದರು
ನಮ್ಮೊಬ್ಬರ ಜಡ್ಜ್ ಇದ್ದರು, ನಮ್ಮ ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜ್ ಅವರು ಅಶಾಪುರ ಸಾಹೇಬರು, ಅವರು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜೀವಿಗಳು ಅವರು. ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಂದೇನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದರು. ಈ ನಮ್ಮ ವಕೀಲ ಬಾಂಧವರಿಗೆ ಇದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಭಾಳ ಆಗಿದೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಈ ಈಶ್ವರಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಅವರಲ್ಲಿ ಅವರ ತತ್ವ ಆತ್ಮ ಅಮರದ ಮನುಷ್ಯ, ಇದು ಶರೀರ ನಾವೊಂದು ಪಾತ್ರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದೈತೆ ಅಂತ ಈ ತತ್ವ ಅವರಲ್ಲಿದೆ. ಈ ತತ್ವದ ಮೇಲೆ ಅವರು ಅದನ್ನು ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಇದೆ ಅದು, ಒಬ್ಬನೇ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬನೇ ದೇವರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ತತ್ವದ ಮೇಲೆ ಹೊಂಟ ಇದ್ದದು. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ನಿಜವಾಗಿ ನಮ್ಮ ವಕೀಲ ಬಾಂಧವರಿಗೆ, ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಆಗ್ತೈತಿ ಅಂತ ನಾನು ಭಾಳ ಆಸೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಜನರೆಲ್ಲರೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇದರೊಳಗೆ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು. ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಧ್ಯಾನಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಎಷ್ಟು ಶಾಂತಿ ಇರ್ತದೆ. ಸೊ ನಾನು ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ವಾರಕ್ಕೊಂದು ಸಲ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮತ್ತು ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು. ಅಂದಾಗ ಒಂದು ರೀತಿ ಏನೋ ನಮಗೂ ಒಂದು ಶಾಂತಿ ಸಿಗ್ತದೆ, ನಮಗೊಂದು ಆನಂದವಾದ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ನಡೆಸ್ಬೋದು ಅಂತ ನಾನು ಭಾವನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? ವಿ ಎಸ್ ಖಾಡೆ ಅಡ್ವೊಕೇಟ್. आप लोगों को ये जानकर बहुत ही खुशी महसूस होगी कि आज हमारे बार एसोसिएशन में शांति संघ के जानिब से एक प्रोग्राम अरेंज किया गया था। इसका मेन उद्देश्य था कि लोगों में शांति बहाल रहे, हिंदू मुस्लिम भाई भाई की तरह रहे। इस तरह से हज़ारों साल से हमारे देश में रहते हुए आए। आज उसकी बहुत बहुत ज़रूरत है, क्योंकि देश का जो आप देख रहे हैं कि लोग जो है धर्म पर बांटने की कोशिश कर रहे हैं। मैं ये कहना चाहूँगा कि हमारे धर्म को आप प्रेम कीजिए, हमारा धर्म हमारे साथ, हमारे धर्म हमारे साथ, लेकिन एक दूसरे में हेटेडनेस नहीं होना चाहिए, क्योंकि हमारा एक हिंदू मुस्लिम बांधव्य बहुत हज़ारों साल से चला आया है, इसको आगे चलने देना चाहिए। यही संदेश था ओम शांति का। ओम शांति के माने हैं तुम्हारे जीवन में शांति लाओ, लोगों की शांति दो, डिस्टर्बेंस लाइफ में डिस्टर्बेंस मत करो, हाँ, लोगों के साथ में प्यार मोहब्बत से रहो। इसीलिए उन्होंने 7 डेज़ का एक प्रोग्राम रखा है ओम शांति वालों ने। जो हो सके वो आप लोग वहाँ पर जाएँ और उस प्रोग्राम में अटेंड करें, और ये आप सीख जाएंगे कि शांति कितना इम्पोर्टेंट है। शांति का जीवन जो है, जिसमें आदमी को बहुत सुकून मिलता है। शांति से रहने की वजह से आपका गंदे ख्यालात आपके दिमाग में नहीं आएंगे। हाँ, यही कहते हुए कि आप अच्छे रास्ते पर चलें, लोगों को अच्छा रास्ता दिखाएँ, प्यार मोहब्बत से रहें, भाई भाई बनकर रहें। ऐसा कहते हुए मैं मेरी तकलीफ खत्म कर रहा हूँ। जय हिंद, जय कर्नाटक। ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದ ಜುಡಿಷಿಯರಿ ಟೀಮ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳ ಸಂಘದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಿದಂಥ ಶಾಂತಿ ಎಂಬ ಪ್ರತೀಕದ ಪ್ರಜ್ಞೆ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯ ಮಹತ್ವ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಇದ್ದರೆ ಮನುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯಕರವಾಗಿರ್ಬೋದು ಅನ್ನುವಂಥ ಮಹತ್ವದ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಈ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗಿತ್ತು. ಅನೇಕ ಧಾರ್ಮಿಕ ನಾಯಕರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು, ಹಿರಿಯ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ಮತ್ತು ಇನ್ನು ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಮೂಹ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿತ್ತು. ತುಂಬ ಸೊಗಸಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೂಡಿಬಂತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ ಬಸವಣ್ಣವರ ವಚನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹತ್ವವಾದ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ ಬಸವಣ್ಣ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ? ಸಕಲ ನಿಷ್ಕಲಿವ ಕೂಡಿಕೊಂಡಿಪ್ಪೆಯಾಗಿ, ಸಕಲ ನಿಷ್ಕಲಿವ ಕೂಡಿಕೊಂಡಿಪ್ಪೆಯಾಗಿ, ಸಕಲ ನೀನೇ ದೇವ, ನಿಷ್ಕಲಿವ ನೀನೇ ಕಂಡಯ್ಯ, ವಿಶ್ವತೋ ಚಕ್ಷುಂ ನೀನೇ ದೇವ, ವಿಶ್ವತೋ ಬಾಹು ನೀನೇ ದೇವ, ವಿಶ್ವತೋ ಮುಖ ನೀನೇ ದೇವ, ಕೂಡಲ ಸಂಗಮೇವ ನಮದೇವ. ಅಂದರೆ ಈ ವಚನದ ಉದ್ದೇಶ, ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮೀಯರು ಶಾಂತಿಯಿಂದ ಇರಬೇಕಂತ, ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಸ್ವರೂಪದ ಭಗವಂತನನ್ನು ನಾವು ಕಾಣಬೇಕು, ಅದು ಶಾಂತಿಯಿಂದ ಕಾಣಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಅಳವಡಿಸುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ, ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ತಿಳಿಸುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ತುಂಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಯಿತು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಚ್ಯಾಪುರ ನಿವೃತ್ತ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಒಂದು ಸೊಗಸಾದ ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತಾಡಿದರು. ಶಾಂತಿ ಅಂದರೆ ಏನು, ನಾವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲ ಕೂಡ ಹೇಳಿದರು. ಎಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ SR ತಳೇವಾಡ್ ಪಾಟೀಲ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್, ನ್ಯಾಯವಾದಿಗಳ ಸಂಘ ವಿಜಯಪುರ ಮತ್ತು ವಿಜಯಪುರ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳ ಸಂಘದ ಕಮಿಟಿ ಎಲೆಕ್ಟೆಡ್ ಮೆಂಬರ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.